टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। यशवंत पंचायत राज अभियान 2025 आजचा दिवस आनंदाचा, अभिमानाचा आणि ज्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ज्या लोकांनी उत्तुंग अशी कामगिरी केली, प्रचंड मेहनतीनं महाराष्ट्र राज्य मजबूत करत असताना पंचायत राज व्यवस्था मजबूत करण्याचं काम ज्या घटकांनी केलं, ज्या अधिकाऱ्यांनी केलं, त्या सगळ्यांचा सन्मानाचा दिवस म्हणून पंचायत राज अभियानच्या अनुषंगानं आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करू। आणि राज्यपाल महोदयांनी आपल्याला अमूल्य असा वेळ दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचा गुणगौरव करण्यासाठी, आपल्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। या विभागाचे राज्यमंत्री सन्माननीय कदम साहेब यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। राज्यपाल महोदयांचे सचिव त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना या विभागाचे ग्रामविकास खात्याचे सचिव सन्माननीय डवले साहेब त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। कोकण विभागाचे आयुक्त आणि या ठिकाणी उपस्थित असलेले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळेच सन्माननीय, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। पंचायत राज व्यवस्था या व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाला सुरुवात 2005-06 सालापासून झाली आणि अभियानाचा जवळजवळ 17वं वर्ष आहे आणि 17 वर्षामध्ये ही व्यवस्था मजबूत व्हावी, पंचायत राजाच्या माध्यमातून गावं मजबूत व्हावी, गावाच्या माध्यमातून या गावखेड्याचा विकास व्हावा, ग्रामीण भागातल्या जनतेला सुशासन मिळावं, या भागाचा, ग्रामीण भागातल्या जनतेचा विकास व्हावा, हा उद्देश या निमित्तानं या पंचायत राज व्यवस्थेचा आहे। राज्यामध्ये अनेक या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रशंसनीय अशी कामगिरी केलेली आहे। या कामगिरी केलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा या व्यवस्थेमध्ये अनेकदा सत्कार झाला, प्रत्येक वर्षी सत्कार होतो। मला वाटतं पाठीमागचा 1 वर्षाचा कालखंड होता की त्या कालखंडामध्ये तो सत्कार होऊन गेलेला होता। आज यावर्षी दोन्ही वर्षाचा सत्काराचा समारंभ आपण या ठिकाणी घेतोय। सगळ्यात पहिल्यांदा मी जे सत्कार मूर्ती आहेत की ज्यांनी खूप उत्तम असं काम केलेलं आहे, या व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपण सगळेजण पाहतो आणि मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यापासून पाहतोय की अनेक सीओज पासून अगदी ग्रामसेवकापर्यंत ही व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेकांनी आपलं सर्वस्व पणाला लावून, अनेकांनी आपला क्षमतेचा वापर करून या व्यवस्थेला मजबूत करण्याचं काम केलं आहे आणि त्यातून आपण बघतो की ग्रामविकास खातं हे मजबूतीनं काम करते। मला आनंद है महामहिम जी कि सीएम सर का 100 डेज का प्रोग्राम था, उसमें हमारा ग्राम विकास विभाग है वो 4थे नंबर पे आया है और उसमें इन सारी व्यवस्था है, इन सारे सीओज असतील, हमारे बीडीओज असतील, खासकर हमारे सचिव महोदय असतील, सबने बहुत मेहनत करी और उस मेहनत का नतीजा है कि इतना बड़ा विभाग है। बाकी सारे विभाग है उसमें फर्स्ट, सेकंड, थर्ड नंबर आया, लेकिन ग्राम विकास विभाग का जो विस्तार देखा, उसका गांव में उनका काम देखा तो बहुत बड़ा काम इस माध्यम से 100 डेज में हुआ। बहुत सारे लोगों ने उसमें पार्टिसिपेट भी किया और उसका नतीजा हमने देखा कि आज ग्राम विकास 100 डेज के प्रोग्राम में 4थे स्थान पे है। ऐसे सारे लोग हैं
गावामध्ये आपण बघतो सगळ्यात महत्वाचा जो विषय आपण सगळेजण अनुभवतो की प्रधानमंत्र्याच्या स्वप्नातला भारत घडवत असताना प्रत्येकाला घरं मिळाली पाहिजेत हा प्रधानमंत्र्याचं स्वप्न आणि त्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेतात आणि त्यासाठी एक व्यवस्था उभी करतात. त्या व्यवस्थेचा भाग म्हणून आपण बघितलं असेल की चालू वर्षी आपल्या ग्रामविकास खात्यानं जे काम केलंय त्या कामाची तुलना करणं मला वाटत नाही आता या कुठल्या विभागाशी शक्य आहे, परंतु एका वेळी 20 लाख घराची मंजुरी देणं आणि 10 लाख घरांना पहिला हप्ता देणं हे ग्रामविकास खात्याचा चालू वर्षातलं सगळ्यात मोठं योगदान है. सर, प्रधानमंत्री आवास योजना का जो काम है पूरे देश का अगर हमने समझ लिया तो जो उद्दिष्ट महाराष्ट्र को मिला है 20 लाख घर नए बनाने का उद्दिष्ट हमें मिला है. हमारी ये व्यवस्था ने 45 डेज में 20 लाख घर का मंजूरी देने का काम 20 लाख घर को मंजूरी देने का काम किया है और बस उतना काम नहीं किया है. आज तक पूरे कंट्री में ऐसा कभी नहीं हुआ था कि फर्स्ट इंस्टॉलमेंट 10 लाख हाउस का फर्स्ट इंस्टॉलमेंट एक साथ कभी नहीं गया था. पहली बार महाराष्ट्र में पीएम साहब जी ने एक बार 5 लाख घर का फर्स्ट इंस्टॉलमेंट दिया था. हमने 10 लाख घरों का फर्स्ट इंस्टॉलमेंट दिया और उसमें ये सारी व्यवस्था हमारी है. ग्राम सेवक बीडीओ से लेके इस विभाग में काम करने वाले सारे लोग बहुत मेहनत उन्होंने की और आज उसमें से बहुत सारे घर ज्यादा से ज्यादा 4 महीने का कालखंड हुआ होगा, उसमें से बहुत सारे घर पूरे हुए, कुछ पूरे होने तक आए और ऐसा काम इस विभाग के माध्यम से चल रहा है. जल संधारण का काम हो उसमें हमारा विभाग ने बहुत सारा काम किया है. जो सीएम सर ने जलयुक्त शिवार की योजना लाई थी उसमें बहुत सारा काम इस विभाग करता है. घन कचरा रहेगा, हमारा स्कूल का रहेगा. स्कूल में बहुत सारे हमारे सीओज हैं, उन्होंने मॉडल स्कूल बनाने का काम किया है और वो व्यवस्था जो शैक्षणिक व्यवस्था है वो सुधारने का काम इस माध्यम से उन्होंने किया है. उसमें बहुत बड़ा काम ये हमारे इस पंचायत विभाग से होता है. आंगनवाड़ी का काम हो या स्कूल सबलीकरण का काम हो, सारे कामों में लोग बहुत अच्छा काम करते हैं. आज मुझे गर्व है कि इन लोगों के साथ मैं काम करता हूँ और इस विभाग की जिम्मेदारी मुझे मुख्यमंत्री महोदय ने स्टेट में दी है. ये जिम्मेदारी आगे लेके जाने में इन लोगों का बहुत बड़ा योगदान होता है. आज इन्हीं लोगों का सम्मान आज यहाँ पे होने जा रहा है, वो भी आपके हाथ से हो रहा है. सर, आपका मैं बहुत दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ. हमारे लोगों को सम्मानित आपके हाथ से सम्मानित होने में बहुत बड़ा गर्व हमारे लोगों को इस माध्यम से रहेगा. इतना ही आज इस फंक्शन में आपसे बोलता हूँ और आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाचे निवेदन स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना 100 दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे. आता 150 दिवसाच्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझी मनापासूनची भावना आपल्या सगळ्यांच्याकडून हीच आहे. आता 4थ्या नंबरवर राहायचं नाही, आता 1ल्या नंबरवर यायचंय. त्यासाठी आपण सगळ्यांनी आता ताकदीने कामाला आपण सगळेजण कामाला लागूया एवढंच आजच्या दिवशी सांगतो. सगळे पुरस्कार प्राप्त जे पुरस्कार प्राप्त अधिकारी आहेत, काही कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माझ्या व्यक्तिगत मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला या पुरस्काराच्या शुभेच्छा देतो. महामहिम राज्यपाल महोदयांचं मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.